रामकृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत असे जे शर्यतीचे बैल असतात त्यांची नसबंदी, म्हणजेच ग्रामीण भागामध्ये त्याला बैल चापणे असंही बोलतात. तर आज त्याची नक्की प्रोसेस काय असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये संपूर्ण बैलाची चापण्याची प्रोसेस आपण पाहणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. आता आपण पाहणार आहोत, डॉक्टर आलेले आहेत आणि बैल जमिनीवर झोपवण्यासाठी एक विशेष रस्सीचा फास घ्यावा लागतो. त्यासाठी चालू असलेले हे प्रयत्न आहेत. तो फास अगदी शास्त्रोक्त पद्धतीने हा फास घेतला जातो. बैलाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने रस्सीचा फास घेऊन अलगद बैल जमिनीवर झोपवला जाईल. बैलाला पहिल्यांदी व्यवस्थित त्याचं पोटभर खाणं दिलं जातं, त्याला रतीब दिला जातो, जेणेकरून त्याला अशक्तपणा येणार नाही. आणि मगच शास्त्रोक्त पद्धतीने रस्सी लावून बैलाला जमिनीवर झोपवलं जातं. साप देण्याची ही प्रोसेस आहे. ही ग्रामीण जरी असली तरी डॉक्टरांच्या साहाय्याने ही गोष्ट या ठिकाणी केली जात आहे. याची पूर्ण माहिती असल्याशिवाय असे प्रयोग शेतकरी करत नाहीत. अगदी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन हा फास घालून बरोबर अलगदरित्या बैल कसा खाली येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. आणि अतिशय व्यवस्थितरित्या या बैलाला खाली घेण्यात आलेलं आहे. म्हणजे शर्यतीचा बैल असला तरी बैल जमिनीवर झोपवणे ही सोपी गोष्ट नाही. आणि डॉक्टरांच्या माध्यमातून, डॉक्टर निगुट यांच्या माध्यमातून बैल आता खाली जमिनीवर झोपवलेला आहे. ते पुढच्या पायातली ती रशी काढून घे. सोड. वर तोंड कर. चौकावर बस, इथे 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 चौकावर असं बस. सरळ मागं निसरतं नका बसू. या पद्धतीला चिमटा देणे, नसबंदी करणे, खच्चीकरण करणे किंवा चापणे अशा अनेक शब्दांनी ओळखलं जातं. तर आता डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खच्चीकरण झालेलं आहे आणि बैलाला अजिबात कुठलाही त्रास न देता
अगदी आरामशीर जमिनीवर झोपून त्याला आता चिमटा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मलमही लावला जातोय. यानंतर काही त्याला अँटीबायोटिक्सची इंजेक्शन दिली जातील, पेन किलर दिले जातील. म्हणजे जो काही त्याला चिमटा दिलेला आहे त्याची त्याला तकलीफ होऊ नये यासाठी पेन किलर दिले जातील आणि मग बैल अलगदरित्या उठवला जाईल. बैल आपला 4-8 दिवस फक्त कुंडापर्यंत चालवायचं. त्याला काय अवतळ हाकू नका काय ना काय नाही. एकदा ते गाडी घातली आपण उभी राहतो करायचं अजा हे संदर्भ पाहिले. दादू मागे तिकडून जाण्याचं दूर लाग. आता बैलाच्या रस्त्या काढून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहेत डॉक्टर. बसता करा पाहिजे बैल बसता का बसता कर बसा इकडे इकडे वडा इकडं वडा बस तो फासा घ्या काढू दादा पहिले काढून घे काढा ते फासा मोकळा होईल. गळे वाटत पुढे घे धरा ना तुम्ही नाही मारायचं माझं लोटायचं का डॉक्टर? आणि तुम्ही ला हे पहिला उभा तर होऊ दे. डिल्ल सोडा डिल्ल सोडा अरे डिल्ल सोडा ना तुम्ही पुढे सोड ना चरट सोड. सोडा मोकळा. बसता करा बैल बसता करा पहिला तिकडून ढकल वशिंगा. वशिंगाला जरा हा हे करा आणि शिफ्टीला हात लावा बघ सर का बाजूला सरा तू सरा तुम्ही पुढून डिल्ल सोड ना असं सावकाश आता माग सर. सावकाश सावकाश सरा सोड माग मागे सावकाश सावकाश बस आता तिकडे पुढे चालू पुढे चालू. अशा पद्धतीने ही जी काय प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे. त्यानंतर बैलाला थोडासा व्यायाम द्यावा लागतो आणि यानंतर 15 दिवस बैलाला व्यायाम देणे गरजेचं असतं. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.